विश्वासच नाही बसत आहे. का केलं तसं? त्यांनी काय बिघडवलं होतं तुमचं? अहो लालीची मी नाही मारलंय त्यांना. मग कुणी मारलं? नरकीनं मारलंय. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. नरकी? आता मी वाचवू नाही शकलो त्यांना. आता जर काही जाऊन मी स्वतः जाम करायला सांगितलं त्याचा विश्वास बसल का? त्याचा आधीच माझ्यावर विश्वास नाही. जागेवर गोळ्या घातल्या असतात त्यांनी मला. झालेच आहे का? नंतर बोलू आपण. आधी हे बॉडीची विल्हेवाट लावू. ये मदत करा मला. नाही नाही, असं नका करू. आपण जामकर साहेबांना सगळं सांगू. मी येते तुमच्या सोबत. ते तुम्हाला काही नाही करणार. आपण नीट सगळं समजावून सांगू ना. सगळं खरं खरं सांगून टाकू. चला चला. याड लागले तुम्हाला? तुम्ही जामकर साहेबाकडे गेले आणि त्याने तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तर जाग्यावर गोळ्या घालत्याल. आणि तुम्हाला जर का स्वतःला विधवा झालेला बघायचा असेल तर जा सांगा जामकरला. मी तुम्हाला नाही गमवू शकत. तुम्हाला काय होतं का म्हणे? ठीक आहे ठीक आहे. नाही सांगायचं आपण कोणाला. हा हे सगळं काय होऊन बसलं अहो? बघा की सतत सगळं तुमच्याच मागे का लागतंय? मला बी कळना झालंय. आधी आता किती चांगल्या होत्या. काय चूक केली होती त्यांनी? नरकीनं का मारलं असेल त्यांना? ते जामकर साहेबांनी नाही का मिरवणूक अडवली होती, त्याचा त्या नरकीला राग आला असेल. त्याच्यामुळे त्याने रागाच्या भरात ती केलं. नरकी कसला डेंजर असतो माहिती का ना? लालीजी बोलत काय बसलाय तुम्ही? जर का कोणी आपल्याला ह्या बॉडी बरोबर बघितलं आपल्याला कोणी समजतं. यावं मदत करा मला. चला गाडी थांबवा. का? समोर बघा. इथं पण पोलीस. आता काय करायचं? हो पवार, हो पवार इकडे या. दारू प्यायले बघा. हो साहेब जाऊ द्या ना साहेब. या पोलिसांना पण सगळीकडे आजच नाकाबंदी करायची होती का? आली ना संकट सगळी एकत्रच येतात. हो असं काय करताय? जामकर साहेबांची बहीण हरवली. त्यात त्या 2 डेड बॉड्या, गुरुजींची बायको. गावात 4 मुर्दे पडलेत. शांत कसे राहतील? मला तर वाटतं ते आज का आपल्याला गावच्या विषयी बाहेर जाऊ देणार नाहीत. लालीजी तुम्ही एकतर बोलला तर चांगलं बोला, नाही तर बोलूच नका. आधी चिडचिड वाढत चालली माझी. हो मी तुमच्या चांगल्यासाठी बोलते. नका बोलू, शांत राहत बरं तुम्ही. नका ना चिडू एवढं. चिडू नको तर काय करू सांगा बरं. बघा इथं पण नाकाबंदी आहे. आता काय करायचं? मला नाही वाटत आज आपली सुटका होईल. बरोबर बोलताय तुम्ही. आज गावाबाहेर बॉडी नाही नेऊ शकत. काही दिवस आपल्याकडेच ठेवायला लागेल. काय पण काय बोलताय? हो वास सुटला त्या बॉडीला. लोकांना लगेच कळेल का कोणीतरी मरून पडलंय. आधीच 2 दिवस झाले तिला मरून. 2 दिवस झाले तुम्हाला कसं कळलं? हो असं काय करतायत? जामकर साहेब 2 दिवस झाले त्यांच्या बहिणीला शोधतायत ना. म्हणजे 2 दिवस झाले असतील त्यांना मरून. अहो, चला लवकर येत ना. पोलिसांनी बघितलं ना आपलं काय खरं नाही. आपल्याला तुरुंगात टाकतील ते. मग अहो नाही तुरुंगात टाकत. तुम्ही शांत बस बरं जरा.
अहो काय झालं इथं का थांबलोय? खाली या. खाली उतरा. लालेजी तुम्ही घरी जा. हो असं कसं जाऊ तुम्हाला एकट्याला सोडून? ती बॉडी कुठं लपवणार आणि एकट्यानं कशी लपवणार तुम्ही? कोणी बघितलं तर? काही कोण बघत नाही, काही होणार नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करतो काय तुम्ही घरी जाऊ आधी. नाही मी तुम्हाला असं एकट्याला सोडून नाही जाणार. काही झालं तरी तुमच्या सोबतच राहणार मी. भले तुमच्यासोबत जेलमध्ये जायला लागलं ना तरी चालेल. लालेजी जेलचं नाव नका काढू, काही होणार नाही मला. नाही नाही काढत पण एकट्यानं कसं करणार सगळे? कोणी कोणी बघितलं तर? पोलीस आले तर? हो नाही येत पोलीस. 3 चेक नाके क्रॉस करून आलो. कोणी बघितलं का आपल्याला? नाही ना. तसंच इथनं पण पुढे घेऊन जाईन मी. नका टेन्शन घेऊ तुम्ही. तुम्ही असं घाबरता ना त्याच्यामुळे मला जास्त भीती वाटते अजून. तुम्ही एक काम करा, मी इथनं घरी जात. एक 5-10 मिनिटावर आपलं घरी. नाही टेम्पो घेऊन आलो असतो तुम्हाला सोडायला, पण पुन्हा टेम्पोचा आवाज होणार, माणसं गोळा होणार. ते झंझट आहेच की. ह्याला पडत बाहेर पडून त्याला पडत अडकायचं. तुम्ही घरी जा बरं. तुम्ही खरंच पोलिसांच्या तावडीत तर नाही ना सापडणार? जाते जाते. तुम्ही काळजी घ्या. मी घरी वाट बघते तुमची.